नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. सातपुड्याच्या दुर्गम भागात वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या 2 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. एका डॉक्टराच्या दवाखान्यातून 11,551 रुपये तर दुसऱ्या ठिकाणाहून 58,546 रुपयांचा औषधीसह साहित्य साठा मिळवून आला आहे. बोगस डॉक्टरी करणाऱ्या 2 जणांवर धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई धडगाव तालुका आरोग्य विभागाच्या पथकाने केली आहे. यात एक डॉक्टर हा स्थानिक तर दुसरा डॉक्टर हा पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचे उघड झाले आहे. गेल्या 3 महिन्यापूर्वी देखील बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा आरोग्य विभागाने उगारला होता. आता पुन्हा एका बोगस डॉक्टराच्या दवाखान्याचा उलगडा झाला आहे. दारू पिऊन पत्नीला मारहाण करीत असल्याचा राग आल्याने 2 जणांनी हाताबुक्क्यांसह लाकडी डेंगाऱ्याने डोक्यावर मारून एकाला जीवेठार मारल्याची घटना धडगाव तालुक्यातील वेलखेडीचा खेडीबार पाडा येथे घडली. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव वेगातील बसने पुढे धावणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने अपघातात 1 जण जखमी झाल्याची घटना नवापूर येथे घडली. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी ताफ्यात 8,000 नवीन बसेस दाखल होतील अशा पद्धतीने सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया तातडीने गतिमान करण्यात यावी. यामध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. मोकाट कुत्री केवळ चावतात असे नाही, तर ते गंभीर अपघातांनाही कारणीभूत ठरतात. रस्ते भटक्या कुत्र्यापासून मुक्त आणि मोकळे ठेवावे लागतील, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली. यावेळी न्यायालयाने पीडित, प्राणीप्रेमी आणि विरोधक अशा सर्व बाजूंचे म्हणणे ऐकून घेणार असल्याचे स्पष्ट केले. आज याचिकाकर्ते, प्राणी कल्याण संस्था आणि हस्तक्षेपकर्त्यांच्या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्याच्या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवार दिनांक 8 जानेवारीपर्यंत तहकूब केली. शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथील जागृती दीपक गिरासे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. ही परीक्षा उत्तीर्ण होऊन जागृती हिची गट विकास अधिकारीपदी निवड झाली आहे. जागृती ही टाकरखेडा येथील भरतसिंग विठ्ठलसिंग गिरासे यांची नात, विपुल उर्फ दीपक भरतसिंग गिरासे यांची मुलगी, तर नंदुरबार तालुक्यातील कोळद्याचे उपसरपंच ज्ञानेश्वर राजपूत यांची भाची आहे. या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे. ग्राम विकासाच्या माध्यमातून कात्री ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ॲग्रो वर्ल्ड तर्फे ग्रामपंचायत कात्रीला ॲग्रो वर्ल्ड आदर्श ग्रामपंचायत राज्यस्तरीय पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. मध्यरात्री घराची भिंत कोसळल्याने 2 जण गंभीर तर 3 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना तळोदा येथे घडली. या जखमीतील एकाची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी सुरत येथे दाखल करण्यात आली आहे. घराची भिंत कोसळताच झालेल्या आवाजाने शेजारील नागरिकांना जागी होऊन तात्काळ बचाव कार्य सुरू केले. मातीच्या ढिगाऱ्यासह पच्चे भान लाकूड जखमींना काढण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून आलेल्या आकडेवारीनुसार भारताच्या करदात्यात वाढ झाल्याचे आपण पाहिले होते. त्या आधारे आकडेवारीनुसार आता भारतातील चांगल्या पातळीवर असलेल्या पगारदार वर्गाची संख्या वेगाने वाढत आहे. आकडेवारीनुसार वार्षिक 30 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावणाऱ्या अत्युच्च पगारदार करदात्यांचा वाटा आर्थिक वर्ष 2024 मधील 18.4% व 2025 मध्ये 23.34% वाढला आहे, असे एका नवीन अहवालात म्हटले गेले आहे. क्लिअर टॅक्सने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार हे मध्यम आणि उच्च मध्यम वर्गामध्ये झालेली आर्थिक प्रगती सूचित करतं, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हे निष्कर्ष क्लिअर टॅक्सच्या हाऊ इंडिया फाइल्ड इन 2025 या वार्षिक अहवालाचा भाग आहेत, ज्यामध्ये भारतीय लोक कसे कमावतात, गुंतवणूक करतात आणि संपत्ती निर्माण करतात हे समजून घेण्यासाठी लाखो आयकर विवरणपत्रांचे विश्लेषण करण्यात आले. कापूस हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून खरेदी केंद्रांवर आवक कमी झाली आहे. आतापर्यंत 80,000 क्विंटल कापूस खरेदी नंदुरबारच्या केंद्रांवर झाली आहे. आणखी महिनाभर आवक राहण्याची शक्यता असून गतवर्षीच्या तुलनेत कमी खरेदी होईल अशी शक्यता आहे.
गेल्या वर्षी 2 लाख क्विंटल कापूस आवक झाली होती. दरम्यान CCIच्या केंद्रात विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागत असते. त्यानंतर तारीख मिळून त्याच दिवशी कापूस विक्रीसाठी आणावा लागत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना यंदा त्या संदर्भात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागल्याचे चित्र होते. गेल्या 2 दिवसांपासून हवेचा वेग वाढल्याने गारठ्यातही वाढ झाली आहे. ताशी 12 ते 15 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. परिणामी बोचली थंडी वाढली आहे. दिवसा देखील गारठा कायम राहत असल्याने जनजीवनावर परिणाम होत आहे. इस्कॉन परिवारातर्फे हरे कृष्णा मेघा युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 रोजी सकाळी 7 वाजेपासून कार्यक्रम सुरू होईल. भगवती लॉन्स येथे होणाऱ्या या महोत्सवात डॉक्टर सव्यासाची प्रभू हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती माधव दास यांनी दिली. हातलॉरीभर रस्त्यावर लावली जात असल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक पोलिसांनी आणि पालिकेने कारवाई करण्याची मागणी होत आहे. राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी शासनाने नुकताच मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. सलग 10 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील जवळपास 600 कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शहादा तालुक्यातील मसावत ग्रामपंचायत हद्दीत 200 ते 250 मीटर लांबीचा रस्ता निर्मितीचे काम तब्बल 5 महिन्यांपासून रखडले आहे. रस्ता वापरासाठी खुला केला नसल्याने वॉर्डातील नागरिक हैराण झाले आहेत. या रस्त्याची तत्काळ बांधणी करून वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य छाया रजनीकांत सूर्यवंशी यांनी प्रशासनाकडे केली आहे. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिरात तंबाखूमुक्त अभियानाअंतर्गत आधारित चित्रकला आणि पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेनंतर जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. तंबाखूमुक्त शाळा अभियानाअंतर्गत ही चित्रकला स्पर्धा पार पडली. यात 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्त आरोग्य या विषयावर आधारित 75 चित्रे काढली. यातील निवडक चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथील समता विद्यालयात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. धानोरा ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य पथकाने ही तपासणी केली. याप्रसंगी प्राचार्य चंद्रशेखर लोखंडे, प्राचार्य SK पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉक्टर अविनाश चकोर, डॉक्टर सोनाली कुलकर्णी, विजय बडगुजर, सरिता पाडवी यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. नंदुरबार शहरातील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश मंगळे होते. कार्यक्रमास इंदास पावरा यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मागील वर्षी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरात दहशतवादी तळांना टार्गेट केले. ऑपरेशन सिंदूर भारताने हाती घेत दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केली. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान भितरला होता. त्यात भारतासोबत युद्ध रोखण्यासाठी पाकिस्तानने भीतीपोटी अमेरिकेकडे तब्बल 60 वेळा युद्ध रोखण्यासाठी विनवणी केली. पाकिस्तानने यासाठी लॉबिंगही केली होती. जवळपास 45 कोटी पाकिस्तानने खर्च केले होते. अमेरिकन सरकारद्वारे अनेक दस्तावेज सार्वजनिक केल्यानंतर हा खुलासा झाला आहे. पाकिस्तान अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ व्यक्तींशी सतत संपर्कात होता आणि युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न करत होता. या काळात पाकिस्तान अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे आणि आर्थिक मदतीची विनंती करत होता, असेही अमेरिकन कागदपत्रांच्या अहवालातून उघड झाले. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.